गुड मॉर्निंग स्टुडंट. आपण आपल्या चौथ्या चॅप्टरमध्ये म्हणजे न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम या चॅप्टरमध्ये सुरुवातीला न्यूट्रिशन शिकलो. त्यानंतर ऑटोट्रॉपिक प्लांट आपण सुरू केलं. हे ऑटोट्रॉपिक प्लांट यांच्यामध्ये ट्रान्सपोर्ट सिस्टीम कसं होते, हे न्यूट्रिशन कसे मिळवतात, हे नायट्रोजनचं फिक्सेशन कसं करतात हे आपण बघितलं. त्यामध्ये तुम्ही पाहिलं की ते नायट्रोजनचं फिक्सेशन दोन मार्गाद्वारे करतात. एक बायोलॉजिकल फिक्सेशन आणि दुसरं असते ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन ऑफ नायट्रोजन. त्यानंतर आपण सिम्बॉटिक न्यूट्रिशन हा सुद्धा टॉपिक बघितला. आणि आता आपण समोर जाऊया. आता आज आपण बघणार आहोत हेट्रोट्रॉपिक प्लांट. हेट्रोट्रॉपिक प्लांट म्हणजे परपोषी वनस्पती. आता बघा इथे काय म्हटलं, हेट्रोट्रॉपिक प्लांट डू नॉट कंटेन क्लोरोफिल. आता जे हेट्रोट्रॉपिक प्लांट असतात, परपोषी प्लांट असतात, त्यांच्यामध्ये क्लोरोफिल नसते. सो हाऊ डू द हेट्रोट्रॉपिक प्लांट लिव्ह. तेव्हा हेट्रोट्रॉपिक प्लांट कसे काय जगतात? क्लोरोफिल नाही तर मग ते अन्न कसे तयार करतात स्वतःचं? फ्रॉम व्हेअर डू दे गेट फूड. अन्न कसे मिळवतात ते मग? तर चला आता आपण पाहूया. हॅव यू सीन अ येलो वायर लाईक लिफलेस क्लाइंबर प्लांट ग्रोईंग ऑन ए बिग ट्री. व्हॉट इज इट्स नेम. तुम्ही कधी पिवळ्या रंगाचं वायरासारखं पानं नसणारं एक वेलीसारखं झाड जे दुसऱ्याचा आधार घेऊन जगत आहे असं प्लांट पाहिलेलं आहे का? व्हॉट इज इट्स नेम. त्याचं नाव काय आहे? काय नाव आहे त्याचं? कस्कुटा प्लांट. अमरवेल म्हणतो आपण त्याला, अमरवेल. द प्लांट दॅट ग्रो ऑन द बॉडी ऑफ अदर प्लांट टू ऑब्टेन फूड्स आर कॉल्ड पॅरासिटिक प्लांट्स. फॉर एक्झाम्पल लॉरॅन्थस अँड कस्कुटा. आता जे प्लांट स्वतःच्या वाढीसाठी आणि अन्न मिळवण्यासाठी दुसऱ्या प्लांटच्या बॉडीवर डिपेंड करते, तर अशा प्लांटला आपण पॅरासिटिक प्लांट किंवा हेट्रोट्रॉपिक प्लांट असे म्हणतो. याचे एक्झाम्पल कोणते? याचे एक्झाम्पल आहे लॉरॅन्थस. हे बघा लॉरॅन्थस, हे लॉरॅन्थस आहे. याला आपण झूम केलं तर हे असे त्याचे ग्रीन लीव्ज आपल्याला दिसतात. तर लॉरॅन्थस प्लांट आहे किंवा कस्कुटा प्लांट यासारखे प्लांट हे पॅरासिटिक प्लांट आहे, हेट्रोट्रॉपिक प्लांट आहे, जे दुसऱ्या प्लांटचा आधार घेऊन जगतात, त्यांच्याकडून फूड मिळवतात आणि स्वतःची वाढ घडवून आणतात. पुढे बघा, ड्यू टू द अब्सेन्स ऑफ क्लोरोफिल द कस्कुटा इज कम्प्लिटली डिपेंडेंट ऑन होस्ट प्लांट. आता कस्कुटा किंवा अमरवेल यासारख्या प्लांटमध्ये क्लोरोफिल नसते, त्यामुळे हे प्लांट दुसऱ्या प्लांटवर किंवा दुसऱ्या होस्ट प्लांटवर आधारित असते. त्यांच्याकडून ते फूड मिळवते आणि आपली वाढ घडवून आणते. हेन्स इट इज सेड टू बी कम्प्लिटली पॅरासिटिक प्लांट. आणि म्हणून त्यांना आपण पॅरासिटिक म्हणजे परिजीवी किंवा परपोषी प्लांट म्हणजे हेट्रोट्रॉपिक प्लांट असे म्हणतो. यू मस्ट हॅव ऑल्सो नोटीस लॉरॅन्थस दॅट ग्रो ऑन ट्री. तुम्ही लॉरॅन्थसला दुसऱ्या प्लांटवर वाढताना पाहिलेलंच असेल, जसं की या पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे. दिस इज द लॉरॅन्थस. सो दिस इज द हेट्रोट्रॉपिक प्लांट. हेट्रोट्रॉपिक प्लांटचं एक्झाम्पल कोणतं? लॉरॅन्थस अँड कस्कुटा. आता यूज युअर ब्रेन पॉवर. तुम्हाला या लॉरॅन्थसबद्दल काही प्रश्न इथे विचारलेले आहे. पॅरासिटिक प्लांटबद्दल इथे प्रश्न विचारलेले आहे. बघा, विच पार्ट्स ऑफ द लॉरॅन्थस प्लांट कॅरीज आउट फोटोसिंथेसिस. लॉरॅन्थस प्लांटचा कोणता भाग असा असतो की जो फोटोसिंथेसिस घडून आणतो? अर्थात हे ग्रीन लीव्स, हे ग्रीन लीव्स. नंतर फ्रॉम व्हेअर डू दे ऑब्टेन मिनरल्स अँड वॉटर. ते कुणाकडून मग मिनरल्स आणि वॉटर मिळवतात? अर्थात ते दुसऱ्या झाडावर जगतात आणि म्हणून अनादर प्लांट किंवा होस्ट प्लांटकडून ते मिनरल्स आणि वॉटर मिळवतात. नेक्स्ट, व्हाय इज लॉरॅन्थस नोन ॲज पार्शली पॅरासिटिक प्लांट. लॉरॅन्थसला आपण पार्शली म्हणजे अर्ध पॅरासिटिक प्लांट का म्हणतो? अर्ध परजीवी प्लांट का म्हणतो? कारण लॉरॅन्थस प्लांट हे फोटोसिंथेसिस स्वतःच करते, पण फोटोसिंथेसिससाठी लागणारं जे मटेरियल आहे ते आपल्या होस्ट प्लांटकडून मिळवते आणि म्हणून त्याला आपण पार्शली पॅरासिटिक प्लांट असे म्हणतो. पण कस्कुटाचं असं नाही आहे. कस्कुटा पूर्णतः तो पॅरासिटिक प्लांट आहे आणि हा कसा आहे? लॉरॅन्थस पार्शली पॅरासिटिक प्लांट. सो आय होप तुम्हाला हे समजलं. आता पुढे पहा, इन्सेक्टिव्हरस प्लांट. आता काही प्लांट असे आहे, तुम्ही आधीच शिकलेले आहे की काही प्लांट
आपलं फूड मिळवण्यासाठी इन्सेक्टचं पचन करतात आणि त्यांच्याकडून आपलं फूड मिळवतात, न्यूट्रिएंट मिळवतात. तर अशाच प्लांट संबंधी आता आपण हे बघणार आहोत. बघा, वी हॅव सीन हाऊ सम प्लांट फीड अपॉन इन्सेक्ट टू ऑब्टेन न्यूट्रिएंट. आपण याच्या आधीच बघितलेलं आहे की कशा प्रकारे प्लांट इन्सेक्टचं पचन करून आपलं न्यूट्रिएंट मिळवतात. धिस इन्सेक्टिव्हरस प्लांट जनरली ग्रो इन सॉईल ऑर वॉटर डिफिशियंट इन नायट्रोजन कंपाऊंड. तर अशा प्रकारचे जे इन्सेक्टिव्हरस प्लांट आहे, इन्सेक्टला भक्षण करून मिळवणारे, पोषण मिळवणारे हे जे प्लांट आहे, हे अशा मातीमध्ये किंवा अशा पाण्यामध्ये ग्रो होतात जिथे नायट्रोजन कंपाऊंड कमी असते. द प्लांट बॉडी ऑफ ड्रॉसेरा बर्मानी हॅज ए फ्लावर लाईक अपीरियन्स. इट ग्रो क्लोज टू द ग्राउंड. Its leaves are attractively pink or red in color with hair at the margin. आता हे बघा, हे आहे ड्रॉसेरा बर्मानी. हे प्लांट इन्सेक्टिव्हरस प्लांट आहे. आपण जर याचं स्ट्रक्चर बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की हे प्लांट जमिनीलगत असते, जमिनीच्या जवळ असते. त्याचबरोबर त्याचे जे लीव्ज आहे ते पिंक किंवा रेड कलरचे असते आणि त्यांना हेअर लाईक प्रोजेक्शन असते, हेअर लाईक मार्जिन असते. आणि या हेअर लाईक मार्जिनमध्ये छोटे वॉटर ड्रॉप, ज्याला आपण दवबिंदू म्हणतो, ते इन्सेक्टला अट्रॅक्ट करण्यासाठी इथे असते. हे बघा, ड्रॉपलेट्स ऑफ स्टिकी सबस्टन्स फाउंड ऑन द टिप्स ऑफ द हेअर अट्रॅक्ट इन्सेक्ट. द सायंटिस्ट जॉन्स बर्मन आयडेंटिफाईड धिस प्लांट इन श्रीलंका इन 1937. हे प्लांट श्रीलंकेमध्ये जॉन्स बर्मन या सायंटिस्टनी ओळखलं होतं आणि म्हणून त्यांची आठवण राहिली पाहिजे, त्यांच्या सन्मानार्थ हे नाव त्यांना देण्यात आलेलं आहे. हेन्स द प्लांट नेम ॲफ्टर हिम, आणि म्हणून याचं नाव पडलेलं आहे ड्रॉसेरा बर्मानी. आता इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न आलेला आहे. व्हाय डज पिचर प्लांट फीड ऑन इन्सेक्ट इवन दो इट प्रोड्यूस फूड बाय फोटोसिंथेसिस. आता पिचर प्लांट हे एक इन्सेक्टिव्हरस प्लांट आहे. आता ते फोटोसिंथेसिस करते, तरीसुद्धा इन्सेक्टचं भक्षण का करते? त्याचं कारण आहे की पिचर प्लांट जनरली नायट्रोजन कमी असणाऱ्या सॉईलमध्ये ग्रो होते. त्यामुळे त्याला पुरेसं सॉईलमधून नायट्रोजन मिळत नाही स्वतःच्या वाढीसाठी. अशा वेळेस ते इन्सेक्टकडून नायट्रोजन मिळून स्वतःची वाढ घडवून आणण्यासाठी ते प्लांट इन्सेक्टिव्हरस झालेलं आहे. म्हणून काय म्हणू आपण, बिकॉज टू ऑब्टेन नायट्रोजन निडेड फॉर द ग्रोथ. आता नंतर आहे सॅप्रोफॅटिक प्लांट म्हणजे मृतोपजीवी, मेलेल्या कुजलेल्या पदार्थावर जगणारे प्लांट म्हणजे सॅप्रोफॅटिक प्लांट. आता बघा इथे काय म्हटलं आहे, प्लांट विच ऑब्टेन द फूड फ्रॉम डेड अँड डेकिंग बॉडीज ऑफ अदर ऑर्गॅनिझम आर कॉल्ड सॅप्रोफॅटिक प्लांट. जे प्लांट मेलेल्या कुजलेल्या पदार्थावर किंवा ऑर्गॅनिझमवर जगते, त्यांच्याकडून फूड मिळवते, तर अशा प्लांटला आपण सॅप्रोफॅटिक प्लांट असे म्हणतो. कोणत्या असे? व्हेरियस टाईप्स ऑफ फंजाय लाईक मशरूम अँड ईस्ट आर सॅप्रोफाइट्स. वेगवेगळ्या प्रकारचे ज्या बुरश्या असतात, फंजा असतात, जसं की मशरूम, ईस्ट, हे सगळे फंजामध्येच येतात. तर हे कसे आहे? सॅप्रोफाइट्स म्हणजे मृतोपजीवी आहे. कसे मिळवतात हे फूड त्यांच्याकडून? बघा, फंजाय सिक्रेट डायजेस्टिव्ह एन्झाईम ऑन द डेड रिमेन टू डायजेस्ट और ब्रेक डाऊन द कार्बन कंपाऊंड दे कंटेन. ॲक्च्युली हे काय करतात, मशरूम किंवा ईस्ट यासारखे फंजाय काय करतात, ते मेलेल्या कुजलेल्या पदार्थावर आपलं डायजेस्टिव्ह एन्झाईम सिक्रेट करतात, म्हणजे पाचक रस त्याच्यावर स्त्रवतात आणि त्याच्यामुळे तिथल्या कार्बनी पदार्थाचं, कार्बन कंपाऊंडचं ब्रेकडाऊन होते आणि द रिझल्टिंग सोल्युशन इज ॲब्झॉर्ब टू ऑब्टेन न्यूट्रिएंट. आणि नंतर त्या कार्बन कंपाऊंडचं ब्रेकडाऊन झाल्यावर जे काही सोल्युशन तिथे तयार होते त्यांचं ते ॲब्सॉर्प्शन करतात आणि आपलं न्यूट्रिशन मिळवतात. तर अशा प्रकारे हे सॅप्रोफॅटिक प्लांट आपलं फूड डेड अँड डिकेइंग ऑर्गॅनिझमपासून मिळवतात. सो आय होप तुम्हाला हे समजलं.